बोगस शालार्थ आयडी घोटाळा प्रकरण जळगाव जिल्ह्यातील 10 मुख्याध्यापकांची चौकशी नाशिक आर्थिक गुन्हे शाखेकडून मुख्याध्यापकांची 6 तास चौकशी झालेली आहे। माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये कागदपत्रांची तपासणी केली गेली आहे। बोगस शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी जळगाव जिल्ह्यातील 10 मुख्याध्यापकांची चौकशी करण्यात आली। नाशिक आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही तपासणी केलेली आहे। प्रतिनिधी भूषण चिंचोरे यांच्याकडून अधिकचे तपशील घेऊ। भूषण, सध्या बोगस शालार्थ आयडी घोटाळा गाजतो आहे। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हा घोटाळा झाला आहे। जळगाव जिल्ह्यातील काही संस्थांचा देखील त्यामध्ये समावेश आहे। त्यापैकीच 10 शिक्षण संस्थेतील मुख्याध्यापकांची नाशिक आर्थिक गुन्हे शाखेने जी आहे ती कसून चौकशी केलेली आहे। कागदपत्रांची तपासणी यावेळी करण्यात आलेली आहे। जळगावच्या माध्यमिक शिक्षण अधिकारी कार्यालयात ही तपासणी झालेली आहे। बोगस शालार्थ आयडी घोटाळा जो आहे तो सध्या राज्यभर गाजतो आहे। शालार्थ आयडी हा जो आहे तो शिक्षकांचं वेतन काढण्यासाठी आकारला जातो। एकीकडे राज्यात शिक्षक भरती बंद होती, मात्र काही बहाद्दरांनी थेट शालार्थ आयडीच जनरेट केला आणि बोगस शिक्षक भरती करून त्या शिक्षकांचं वेतन देखील काढण्यात आलेलं आहे। त्या प्रकरणी आता राज्यात विविध ठिकाणी गुन्हे दाखल होत आहेत। अशाच प्रकारचा एक गुन्हा जो आहे तो नाशिक इथल्या आर्थिक गुन्हे शाखेत दाखल झालेला आहे आणि त्याच प्रकरणी जळगाव जिल्ह्यातल्या या 10 शिक्षण संस्थांमधील मुख्याध्यापकांची जी आहे ती कसून चौकशी करण्यात आलेली आहे। या प्रकरणात आणखी पुढे काय घडामोडी होतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विक्रांत, भूषण या सगळ्या तपशिलांसाठी।